नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. शेतकरी बंधूंनो, आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये ज्वारी हे पीक काही नवीन नाही. परंतु आज असं दिसतंय की ज्वारी मात्र कोणी घेत नाही. एकेकाळी वाशिम जिल्हा हे ज्वारीचं कोठार होतं. गरिबाचं अन्न आपण म्हणायचो आणि ज्वारी मोठ्या प्रमाणात व्हायची. परंतु आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्वारी गरिबाचं अन्न राहिलं नाही, श्रीमंताचं अन्न झालंय. भाव पण चांगला मिळतायत. परंतु मात्र आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये पेरा पाहिजे तसा नाही आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत. जंगली जनावरांचा त्रास आहे किंवा इतर काही पक्ष्यांचा त्रास आहे. परंतु आज मात्र कंपाऊंडची सुविधा अनेक जणांना उपलब्ध झाली. काही संरक्षण पण करू शकतात आणि त्या दृष्टीनंच आता सध्या मी डॉक्टर पंजाबराव देशमुख विभागीय संशोधन केंद्र वाशिम या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर बी.डी. गीते सर. आपण आज या ज्वारी बद्दल जाणून घेऊ की आधी ज्वारी आपण घेत होतो, आता ज्वारी घेत असताना काय व्हेरायट्या नवीन आलेल्या आहेत, काय बदल झालेला आहे आणि ज्वारी आता कसं आपल्याला फायद्याचं आहे याबाबत सर ऐकून घेऊ. सर, आता अनेक जणांना ज्वारी खावी अशी वाटते, परंतु घरची ज्वारी नाहीये, ज्वारी कोणी पेरत नाहीये. आणि आता ही जी आपण पाहतोय तुमच्या इथे खूप छान प्रकारे ज्वारीचं पीक आलेलं आहे या प्रक्षेत्रावर. तर मुळातच हे ज्वारीचं पीक जे आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्येच पूर्वी असं 20-25 वर्षाच्या अगोदर मोठ्या प्रमाणात या ज्वारीचं पीक होतं आपल्याकडं. आणि त्यानंतर मात्र या ज्वारीला थोडेसे पर्यायी पिकं आले आणि पावसामुळे ती ज्वारी खरीपातली खराब होत होती. आणि त्याला पर्यायी सोयाबीन सारखं पीक आल्यामुळं ती खरीपातली ज्वारी आपल्यावाली फार कमी झाली आणि म्हणून आपण सोयाबीनकडे वळलो. परंतु आज सोयाबीन मध्ये फारसं परवडत नाही. पुन्हा ज्वारीकडे येणं आवश्यक आहे. अनेक जणांना कळतं की ज्वारीकडे यावं, पण त्यांच्या समस्या पण आहेत. तर त्या दृष्टीनं काय करता येईल? तर जनरली या ज्वारी पिकाला समस्या नक्कीच आहेत. डुकरांचा याला फार त्रास होतो, पक्ष्यांचा बराच याला त्रास होतो. तर पक्षी आणि डुकरं विशेष करून याच्यापासून संरक्षण करण्यासाठी या ज्वारी पिकाला ज्या ठिकाणी कुंपणाची व्यवस्था आहे किंवा या जंगली प्राणी विशेष करून डुकरं आणि पक्षी याच्यापासूनच समजा ज्यांना विशेष करून ज्यांच्याकडे ते कुंपणाची व्यवस्था आहे, डुकरं वगैरे आत येणार नाही, जंगली जनावर येणार नाही, ते शेतकरी. तसंच ज्या ठिकाणी जास्त असे झाडं झुडपं नाहीत, म्हणजे पक्ष्यांचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी किंवा समूहानं जास्त एरियावर या पिकाची लागवड करणं ज्या ठिकाणी शक्य असेल किंवा तशा प्रकारे शेतकरी बांधवांनी सामूहिक विचार करून या पिकाची लागवड किंवा पेरणी केली तर हे नक्कीच फायद्याचं राहू शकते. प्रक्षेत्रावर लागलं तर पक्ष्यांचा त्रास कमी होऊ शकतो आणि जनावरांचा मात्र सध्या त्रास आहे. रोही पण येत असतील याला खायला आणि डुक्कर पण मोठ्या प्रमाणात आहे. ही व्हेरायटी कोणती? या वाहनाचं नाव PDKV शाश्वत आहे आणि हा नुकताच विद्यापीठाकडून प्रसारित झालेला वाहन आहे रब्बी हंगामासाठी. आणि याचं कडब्याचं आणि धान्याचं उत्पादन फार चांगलं भेटतंय आणि धान्याची तसंच कडब्याची क्वालिटी सुद्धा या वाहनाची चांगली आहे. हे रब्बी हंगामामध्ये लावायची तर कोणत्या महिन्यात? रब्बी मध्ये लावायची तर जनरली ऑक्टोबर महिन्यामध्ये लावायची आहे. आणि किती दिवसाचं पीक? हे साधारणपणे 100 ते 120 दिवसापर्यंत जाऊ शकते. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये येऊ शकते. आणि उन्हाळ्यामध्ये लावायची तर कोणत्या? उन्हाळ्यामध्ये लावायची असली तर जानेवारी महिन्यामध्ये साधारणपणे जानेवारीच्या 1 ते 15 तारखेदरम्यान किंवा 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या दरम्यान याची लागवड करता येऊ शकते. परंतु पेरणी करताना थोडस थंडी जास्त नसावी, कारण थंडी जर जास्त असली त्या टायमाला पेरणी केली तर त्याची उगवण कमी होऊ शकते. पाण्याचे किती पाळ्या? आणि या साधारणपणे पाण्याच्या ज्या पाळ्या आहेत ह्या रब्बी मध्ये साधारणपणे 3 ते 4 पाणी आपल्याला द्यावं लागतील. आणि उन्हाळी हंगामामध्ये जर ही ज्वारी लावली तर याला 2 पाणी आपल्याला शिल्लक, म्हणजे जवळपास 5 ते 6 पाणी आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये द्यावं लागतील. याचं उत्पादन काय आहे? साधारणपणे एकरी 8 क्विंटल पासून तर 15-16 क्विंटल पर्यंत याचं धान्याचं उत्पादन येऊ शकते. आणि कडब्याचं उत्पादन साधारणपणे 80 ते 90 क्विंटल एकरी येऊ शकते. म्हणजे कडबा सुद्धा आज चांगल्या भावानं जातोय, ज्वारी सुद्धा मार्केटमध्ये चांगल्या भावानं जाते. आणि विशेषतः ही ज्वारी आपण बघू शकतो की आपण ज्वारी म्हटलं की आपल्याला उभे कणस आठवतात, हायब्रिड ज्वारी, आणि ज्याची चव पण फार जास्त नसते. दुसरी आपल्याला एक धामणा ज्वारी, दगडी मालदांडी, की ज्याचे कणस असे वाकडे राहायचे. हे आता मधलं दिसतंय, याचं जर सरळही नाहीये पूर्ण वाकडं नाही, अर्धवट वाकडं आहे. म्हणजे काय मधला क्रॉस आहे का कसं?
हा, हे क्रॉस मधूनच पुढे आलेलं आहे. पहिलं क्रॉसिंग करून त्याच्यामध्ये सिलेक्शन करून त्याच्या मार्फत बर. पुढे आलेली वाण आहेत हे. आणि याची चव कशी आहे, म्हणजे चवीच्या दृष्टीने? भाकरीची चव फार चांगली आहे आणि तसंच जनावरांच्या म्हणजे जनावरांना या कडब्याची चव ही फार चांगली आहे. बर. साधारणपणे ज्वारी पिकाला जे काही सुरुवातीला बियाणं एकरी 5 ते 6 किलो बियाणं एकरी पेरायला पाहिजे असते. बर. त्यानंतर याला जे काही सुरुवातीला खत आहे, रासायनिक खत, तर हे साधारणपणे 1.5 बॅग जे 10-26-26 किंवा 14-35, 14-18-18, 10 अशा प्रकारचं खत हे सुरुवातीला द्यावं लागतं. आणि जवळपास पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी एकरी 1 बॅग युरिया अशा प्रकारचं याला खत द्यावं लागते. आणि जो काही बाकीचा शेत तयार करणं आणि बाकी त्याची पेरणी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निंदण, डवरणी किंवा तणनाशक फवारणी, त्यानंतर याची काढणी, याच्यासाठी साधारणपणे या पिकाला 12 ते 15,000 रुपये प्रति एकर अशा प्रकारचा खर्च येऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, हे आपल्याच भागातलं पीक आहे, परंतु मधल्या काळात आपण या पिकाला विसरून गेलोय किंवा आपल्याला अनेक प्रॉब्लेम होते, इतर काही पिकं आपल्याला मिळाले होते आणि म्हणून आपण ज्वारीला सोडलं होतं आणि सोयाबीन किंवा इतर सारख्या पिकाकडे गेलो. परंतु आज डॉक्टर गीते सरांनी जसं सांगितलंय की आज परत आपल्याला ज्वारीकडे यावं लागेल, कारण आता हे गरीबाचं अन्न राहिलं नाही, श्रीमंताचं अन्न झालेलं आहे. याला भाव पण चांगला मिळत आहे. उत्पादन खर्च आणि त्यामधून मिळणारं जे निव्वळ उत्पन्न आहे यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं परवडतंय. त्यामुळे नक्कीच आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्वारीकडे पण वळणं आहे आणि त्यासाठी विद्यापीठानं नवीन व्हेरायटी पण निर्माण केलेल्या आहे. PDKV शाश्वत कृषी विद्यापीठाची ही व्हेरायटी आहे. चवीला चांगली, उत्पादन चांगलं आणि कडब्याचं उत्पादन पण याचं चांगलं येते. तर नक्की शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं विभागीय संशोधन केंद्र आहे. डॉक्टर बी गीते सर या ठिकाणी राहतात. आपण सुद्धा वाशिम मालेगाव रोडनं कधी गेला तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या, ज्वारी बघा. याचं बियाणं सर कुठं मिळेल? त्याचं बियाणं महाबीजकडे भेटू शकते. बरं. त्यानंतर विद्यापीठाचे जे काही वेगवेगळे सेंटर्स आहेत, तर त्या ठिकाणी भेटू शकते. विद्यापीठामध्ये सुद्धा भेटू शकते. बरं, ऍडव्हान्स बुकिंग करून आपण त्यामध्ये पण घेऊ शकतो. आणि नक्कीच आपल्याकडे जर रब्बीमध्ये पाण्याची व्यवस्था असेल, कंपाऊंड असेल, म्हणजे जनावर खाणार नाही तर पाखरं तर आपल्याला राखावं लागतील, तर नक्कीच हे सुद्धा पीक आपल्याला एक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. तर आपण खूप छान माहिती दिली या ठिकाणी, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.